मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे आपण रात्री लेक्चर घेणार होतो, पण काही टेक्निकल इश्यूमुळे रात्री आपल्याला लेक्चर घेता आलं नाही. तर आजचं लेक्चर हे आपण स्टार्ट करणार आहोत. तर सगळ्यांना माहिती आहे की तुमची 13 जुलै पासून 22 जुलै पर्यंत एक्झाम आहे. एक्झाम असल्यामुळे सगळ्यांना फेअर आला की एक्झामचं कशा पद्धतीने आपण एक्झाम पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन असलं पाहिजे, आन्सर कसे लिहिले पाहिजे. तर या सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या लाईव्ह लेक्चरमध्ये, म्हणजे व्हिडिओ लेक्चरच आहे पण ते तुम्हाला लाईव्हला दिसत असल्यामुळे तो लाईव्ह लेक्चर वाटत आहे. तुम्ही इथे लाईव्ह कमेंट करू शकता, तुमचे जे डाऊट असतील ते तुम्ही इथे विचारू शकता. तर म्हणजे आपल्याला काय पेपर प्रेझेंटेशन मध्ये इथं तुम्हाला पाहिलं असेल की तुमची एक्झाम डेट सांगितलेली आहे. तर आता सगळ्यात मेन तुमच्या गोष्टी कोणत्या, आता प्रेडिक्टेड क्वेश्चन या गोष्टीबद्दल आपण सर्व बोलणार आहोत. आता तुम्हाला नोट्स, रिव्हिजन हे सर्व काही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला दिसून गेलेलं असेल. पण आता इथे बघा, बीएससी नर्सिंग सगळ्या सेमेस्टरसाठी, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बीएससी नर्सिंग साठी ही आता 8 सेमेस्टर आहेत, 8 सेमेस्टर आहेत. ही अशी बॅच आहे की 2022 पासून सेमेस्टर पॅटर्न लागू झाल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, सगळ्यांचं सेमेस्टर झालेलं आहे. पण ती अशी पहिली बॅच आहे की ती आता 8 सेमेस्टरला गेलेली आहे, म्हणजे पहिल्या सेमेस्टर पासून 8 सेमेस्टर पर्यंत कम्प्लीट बॅच आहे. तर आपण काय करणार आहोत की आता बघा, सगळ्यांना माहिती आहे की MHS ची एक्झाम कशी असते, थेरी एक्झाम आहे. तुम्हाला 12 ते 13 मार्कची MCQ असतील आणि बाकीची काही तुमची 63 किंवा 62 मार्काची थेरी असेल. तर त्याच्यामध्ये तुमचं कंटेंट प्रॉपर असलं पाहिजे, प्रेझेंटेशन असलं पाहिजे, कीवर्ड असले पाहिजे, डायग्राम असले पाहिजे, नर्सिंग पर्स्पेक्टिव्ह असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला डिस्टिंक्शन मार्क, हे सगळं जर असेल तर तुम्हाला डिस्टिंक्शन मार्क 100% लागतील. आता सगळ्यांना पडलं असेल की आता बऱ्याच जणांना माहित नाही की डिस्टिंक्शन मार्क काय असतात. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की डिस्टिंक्शन मार्क कसे असतात. म्हणजे की जे तुमचे थेरी आणि प्रॅक्टिकल, जसे की आता सगळ्यांना माहिती आहे की थेरी तुमची 75 मार्काची असते आणि प्रॅक्टिकल तुमचं किती मार्काचं असतं, तर 25 मार्काचं असतं. थेरी मार्काचे 25, प्रॅक्टिकल मार्कचे 25 आणि हे 75. तर टोटल तुमचे किती झाले, 100 मार्क पैकी जर तुमचे थेरीला, आता सगळ्यांना माहिती आहे की कितीला पास असतं, 38ला पास असतं आणि प्रॅक्टिकलला कितीला पास असतं तुमचं 12 ते 13 मार्क, आपण 12 मार्क पकडू. तर तुमचं टोटल कितीला पास असतं, तुमचं 48ला पास असतं, तुमचं 48ला पास असतं. मग 48ला पास असतं, आता 48ला ही तुमची पासिंग झाली. कोणती, थेरी प्लस प्रॅक्टिकल. तुम्हाला इतके जर मार्क असतील, आता बऱ्याच जणांना काय वाटतं की प्रॅक्टिकलचे वेगळे मार्क असतात आणि थेरीचे वेगळे मार्क असतात. आता त्या पद्धतीने बघू आपण. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता तुम्हाला हे पण सांगतो डिस्टिंक्शन वगैरे काय असतं, सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट करू. आता बघा, डिस्टिंक्शन काय असतं. आता तुमचे समजा 2 पेपर आहेत, जसं की आपण पकडू की अॅनाटॉमी एक आहे आणि फिजिओलॉजी, त्याचे किती मार्क आहेत, टोटल तुम्हाला 75 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर सोशॉलॉजी आणि सायकोलॉजी याचे किती मार्क असतात, 75 मार्क असतात. आता सगळ्यांना माहिती आहे की 48ला पास आहे, पण तुमचे सगळ्यांना ऑलमोस्ट असे स्टुडंट असतात की त्यांना प्रॅक्टिकल मध्ये पास केलं जातं, असं एखादा स्टुडंट असतो. मग आता ते तुमचे 12 मार्क फिक्स झाले. आता बऱ्याच जणांना काय असतं की ग्रेसनी पास झालेलं असतं. आता ग्रेसनी पास कसं असतं तुमचं, जर की तुम्हाला अॅनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये 38 पेक्षा जास्त, म्हणजे पासिंग पेक्षा जास्त जर मार्क असतील, 38 प्लस असतील, आणि जर तुम्हाला सोशॉलॉजी सायकोलॉजी मध्ये जर किती मार्क असतील, 33 किंवा 33 पेक्षा जास्त जर मार्क असतील, तर तुम्ही ग्रेसनी पास झाला असं बोललं जातं. आता सगळ्यांना आय होप की ग्रेस कशा पद्धतीने लागला, ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की ग्रेस काय असतो. ग्रेस म्हणजे काय की एकाच सब्जेक्टमध्ये तुम्ही म्हणजे प्युअर पास झाला, म्हणजे कुठल्या मार्काने, असं नाही की तुम्हाला इकडे 12 आणि इकडे 38 असे टोटल मार्कने पास झाला. आणि दुसऱ्या मार्कमध्ये जर तुम्हाला कमीत कमी 5 मार्कापेक्षा जर आता एखादा विद्यार्थी आहे की 5 मार्काने 33 मार्क आहेत, 5 मार्काने फेल होत आहे, तर त्या विद्यार्थ्याला 5 मार्कापर्यंत तुम्हाला ग्रेस धरला जातो. म्हणजे किती, आता सगळ्यांना माहिती आहे की अॅनाटॉमी फिजिओलॉजी 250 मार्काचा पेपर असतो. तर तुमचे हे सगळे मिळून तुम्हाला ग्रेस मार्क म्हणजे पासिंग जो तुमचा मार्क असतो त्यापेक्षा जर 5 मार्काला जर तुम्हाला कमी पडत असतील, 5, 4, 3, 2, 1 जर असे मार्क कमी पडत असतील, तर तुम्ही ग्रेसने पास झालेले असाल. आता हे झालं तुम्हाला ग्रेस काय आहे, ते ग्रेस तर सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता बघू आपण डिस्टिंक्शन काय असतं. आता डिस्टिंक्शन म्हणजे काय की सगळ्यांना माहिती आहे की तुमचे टोटल किती असते, 100 मार्क असते, थेरी प्लस प्रॅक्टिकल. जर तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकल म्हणजे आता एखाद्या स्टुडंटला जर आहेत प्रॅक्टिकल मध्ये 18 मार्क, किती, 18 मार्क, आणि जर त्याला थेरी मध्ये जर असतील किती, 55 मार्क असतील,
तर याची बेरीज किती होते सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला किती होते 73 मार्क. मग ह्या स्टुडंटला डिस्टिंक्शन लागलं का? तर नाही. तुमचं थेरी प्लस प्रॅक्टिकल जर मार्क जर 75 किंवा 75 पेक्षा जास्त असेल, म्हणजे जसं की जर तुम्हाला असेल इथे 18 मार्क असतील प्रॅक्टिकल मध्ये आणि प्लस तुमचे इकडं 57 पेक्षा जास्त मार्क, 57 प्लस 58 59 60 किती असतील तुम्हाला 75 पैकी, तर तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये डिस्टिंक्शन लागलेलं असतं. सगळ्यांना डिस्टिंक्शन कसं पद्धतीने असतं हे समजलं असेल. आय होप मी जेवढं मला चांगल्या पद्धतीने समजवता येईल मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ग्रेस मार्काने कसं पास केलं जातं आणि तुम्हाला डिस्टिंक्शननी कसं पास केलं जातं. तर हे सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल. आता आपण येऊ आपल्या मेन मुद्द्याकडे. आपला मेन मुद्दा कोणता? तर बघा की आता जनरल आन्सर. आता सगळ्यांना माहिती आहे की पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने असलं पाहिजे. आता आपण आन्सर रायटिंग, सगळ्यात मेन असते की तुमची आन्सर रायटिंग. आता आन्सर रायटिंगची तुमची 48 पेजेसची असते, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी तुम्हाला 44 ते 45 पेज त्याच्या एमसीक्यूचं जर ते एक पेज ऍड केलं तुम्हाला नॉर्मली 42 पेज आपण पकडून चालू की 42 पेज तुम्हाला लिहिण्यासाठी आहे. किती? 42 पेज हे तुमच्या रायटिंगसाठी आहे. त्याच्यामध्ये एमसीक्यूचं एक पेज, एमसीक्यूचे एक पेज उरले किती? 41 पेज. 41 पेजेस मध्ये तुम्हाला पूर्ण तुमची थेरी कंप्लीट करायची आहे. तुमची पूर्ण थेरी 41 पेज मध्ये. मग आता त्याच्यामध्ये तुमचं LEQ आलं, SEQ आलं, व्हेरी शॉर्ट क्वेश्चन आन्सर आलं, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला त्या 41 पेजेस मध्ये कंप्लीट करायचं. आता बऱ्याच जणांना माहिती असते की तुम्हाला क्लिअर करतो. आता जर 10 मार्काचा, आता बऱ्याच जणांचं सर 10 मार्कासाठी किती पेज लिहिलं पाहिजे? 10 मार्काचा क्वेश्चन आहे, 10 मार्काच्या क्वेश्चनसाठी कमीत कमी तुमचं 5 पेज सफिशियंट आहे. आता बरेच जण असतात की किती पेज लिहिलं पाहिजे? तर 5 पेज तुमच्यासाठी सफिशियंट आहे जर चांगलं कंटेंट असेल. आता 5 पेजेस मध्ये काय काय लिहायचं मी तुम्हाला हे सुद्धा क्लिअरली सांगणार आहे. तर 5 पेज सफिशियंट आहे. जर आता तुमची एक LEQ म्हणजे 2 LEQ तुम्हाला लिहायचे असतात, तर 2 LEQ मध्ये तुमचे 10 पेज गेले तर उरले 30 पेज. आता त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना असतं की 15 मार्काचा क्वेश्चन असतो. 15 मार्काच्या क्वेश्चन मध्ये कमीत 7 पेज तुमच्यासाठी सफिशियंट आहे. 7 किंवा 8 पेज जर कंटेंट जास्त असेल, 7 किंवा 8 पेज एवढं पेज जरी लिहिलं तर तुमच्यासाठी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर बघा 5 मार्क. आता 5 मार्कासाठी तुम्हाला बऱ्याच जणांना विचारतात की सर 5 मार्काचं कंटेंट आहे, आम्हाला किती लिहावं, कसं लिहावं? जर जास्त कंटेंट असेल 3 पेज सफिशियंट आहे. 5 मार्कासाठी 3 3.5 एवढं पेज जरी लिहिलं तुम्ही सफिशियंट आहे. त्याच्यानंतर 2 मार्क. आता सगळ्यात लहान क्वेश्चन 2 मार्क असतं. 2 मार्कचा क्वेश्चन तुम्ही हाफ पेज मध्ये जरी लिहिला, हाफ पेज किंवा 1 पेज मध्ये जरी लिहिला तरी तुम्हाला पुरेसे मार्क मिळून जातील. जेवढे तुमच्या आन्सर क्वालिटीनुसार तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातात. आता बघा आन्सर कसं लिहायचं. आता हे झालं तुमचं आन्सर. आता जसं की आपण जनरल म्हणजे किती मार्काचा क्वेश्चन असो, नेमकं काय असलं पाहिजे? पहिलं तर आपल्याला काय करायचं की जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो तुम्हाला क्लिअरली रीड करायचा आहे. आता बरेच जण काय करतात की हाफ क्वेश्चन रीड करतात आणि लिहायला सुरुवात करतात, नंतर वेगळाच क्वेश्चन येतो, पण तुम्हाला मग पेजेस पुरत नाही. तर क्वेश्चन पहिलं पूर्ण रीड करायचा आहे. किती लांब क्वेश्चन असो, कसाही असो, तो क्वेश्चन तुम्हाला पूर्ण रीड करायचा आहे. क्वेश्चन पूर्ण रीड केल्याच्या नंतरच तुम्हाला आन्सरसाठी लिहायचंय, पेन उचलायची, क्वेश्चन रीड करायचा. हे झालं तुमचं सगळ्यात पहिलं काम. क्वेश्चन रीड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं? आता बघा तुमचा क्वेश्चन रीड करून झाला, त्याच्यानंतर आता तुम्हाला कमांड वर्ड. आता प्रत्येक ह्याला स्टार्टिंगलाच असतं की जसं की डिफाईन असतं किंवा एक्सप्लेन असतं, एन्युमरेट असतं, डिस्क्राईब असतं, डिस्कस किंवा डिफरन्शिएट. अशा पद्धतीचं काय बोललं हे विचारायचं, त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचं. जसे की आता तुमचे मार्क, आता बघायचं की मार्क जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर जसं की तुम्ही जर कुठलाही आन्सर लिहित असाल, आता मी तुम्हाला थोडं झूम करतो. रायटिंग मध्ये काय करायचं, तुम्हाला कुठले आन्सर लिहिताना क्लिअर हेडिंग लिहायची. आता काही बी लिहितं जसं की स्ट्रक्चर ऑफ किडनी किंवा फंक्शन ऑफ लंग्स, जेही तुम्ही लिहाल ते तुम्हाला काय करायचं आहे, क्लिअर लिहायचं आहे. क्लिअर म्हणजे प्रॉपर हेडिंग त्याला अंडरलाईन करायचं, त्याच्यानंतर पॉईंट वाईज लिहायचं. आता बऱ्याच जणांना कशी असते की सवय असते की पॅरेग्राफ वाईज किंवा 4-5 लाईनचा एक पॅरेग्राफ, त्याच्यानंतर तर पॅरेग्राफ वाईज न लिहिता प्रॉपर पॉईंट वाईज लिहा. आणि पॉईंट हा डॉटने मेन्शन करा. डॉट किंवा अंडरस्कोर असतो ना, त्याच्याने मेन्शन करायचं तुम्हाला कुठलाही पॉईंट. आणि सुटेबल असलं पाहिजे. एखादा पॉईंट समजा अर्ध्या लाईनीवरती समजला तर दुसरा पॉईंट लगेच नेक्स्ट ला चालू, खालच्या लाईनला स्टार्ट करा. एक लाईन सोडलं तरी चालेल, पण असं प्रॉपर तुम्हाला फक्त दिखावा करणं इम्पॉर्टंट आहे. जे मागच्या ह्याच्यात आपण अनुभवलंय की दिखावा करणं किती इम्पॉर्टंट आहे. तर आता बघा
प्रॉपर स्पेसिंग. आता बऱ्याच जणांचं काय असतं, एकदा लाईन सुरू केली की लिहितच पॉईंट संपेपर्यंत थोडं 2 वर्ड आहेत तर त्या 2 वर्ड मध्ये थोडं स्पेस असला पाहिजे. जसे की आता हे तुम्हाला बघा, जसे की लिव्ह प्रॉपर स्पेस, किती स्पेस मेंटेन केला पाहिजे, अशा पद्धतीने तुमच्या रायटिंग मध्ये सुद्धा स्पेस मेंटेन असला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय असतं की जसं तुम्ही कुठले जर एखादा पॉईंट लिहिला तर त्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट एखादा कीवर्ड असतो किंवा 2 वर्ड असतात, तर त्या वर्डला काय करायचं, तुम्हाला अंडरलाईन करायचं. अंडरलाईन केल्याच्या नंतर जर तुम्हाला जिथे जिथे डायग्राम वाटते रफली काढा. जसं की आता सगळ्यांना माहिती आहे अनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये जरा डायग्राम इम्पॉर्टंट असतं, पण बाकी सब्जेक्ट सुद्धा आहेत की तिथं तुम्हाला डायग्राम थोडीफार जरी काढले ऍप्लिकेबल असेल तिथे तुम्हाला डायग्राम काढायचे. डायग्राम काढल्याच्या नंतर त्याला प्रॉपर लेबलिंग द्यायचं. आता बऱ्याच जणांना कसं असते सवय, आता मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आता एखादी तुम्हाला इकडे तुम्ही डायग्राम ड्रॉ केली, आता बऱ्याच जणांना सवय असते की असे 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 लेबलिंग करता तुम्ही, इथं काहीतरी ABCD असं. तर असे लेबलिंग न करता तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर लेबलिंग करायची. आता एखादी डायग्राम काढली त्याच्यानंतर तुम्हाला लेबलिंग कशी असली पाहिजे. आता इथे ही डायग्राम आहे तुमची, तर तुमची लेबलिंग कशी असली पाहिजे, अशी डायरेक्ट ॲरो देऊन असे जे तुमचं लेबलिंग आहे जिथून आहे तिथून असं प्रॉपर लेफ्ट किंवा राईट साईडला तुमची प्रॉपर लेबलिंग असली पाहिजे. असे ॲरो असं नका करू. आणि लेबलिंग प्रॉपर द्यायची तुम्हाला. लेबलिंग दिल्याच्या नंतर ज्याही डायग्रामचं नाव आहे तिथं डायग्रामचं नाव असं अंडरलाईन करून प्रॉपर नाव द्यायचं. लेबलिंग ही प्रॉपर अशी द्यायची, इथं नाव द्यायची जे असतील तुमच्या डायग्रामचे. अशा पद्धतीने डायग्राम काढा, म्हणजे जेणेकरून एक्झामिनरला चांगलं वाटेल तुमचा पेपर पाहून की पेपर प्रेझेंटेशन चांगलं आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्हाला एखादा फ्लो चार्ट वाचायचा आहे, आता तुम्ही एखादा चार्ट काढता किंवा एखादं असं डायग्राम काढता, टी डायग्राम वगैरे. आता एखादा फ्लो चार्ट काढता, असं आहे. बऱ्याच जणांना असं 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 इथं पण असे क्रॉस नावं लिहिणं बऱ्याच जणांची ती सवय असते. असं असं बरं ठीक आहे, 4 नाव आहेत असं करा, मी ते नाही म्हणत आहे की तुम्ही नको करायला पाहिजे. जरी असं असेल, जरी असं केलं तुम्ही 4 डायग्राम आहेत किंवा 6 आहेत 8 आहेत 10 आहेत, पण असं प्रॉपर ह्या लाईन मध्येच असं करा. तुमची जे असे फ्लो चार्ट असेल त्याच्यामध्ये असं प्रॉपर लाईन मध्येच करा. असे क्रॉस मध्ये नका लिहू की जेणेकरून तुम्हाला ते एक्झामिनरला ते आधीच स्क्रीनवर चेक करायचं असतं आणि त्यातलं त्यात तुम्ही तसं नका करू. त्याच्यामुळे फ्लो चार्ट वगैरे व्यवस्थित काढा. एखाद्या ठिकाणी टेबल वाटतं तर टेबल प्रॉपर, जेवढं काही तुमचे कॉलम असतील असा टेबल, जेवढे काही कॉलम असतील तर असं प्रॉपर लिहून तर टेबल काढायचं. जे नंबरिंग असेल टेबलमध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्हाला टेबल काढायचं. ही गोष्ट समजली असेल तुम्हाला आता फ्लो चार्ट टेबल. आता जसं की तुम्हाला काय करायचं, नीट हँड रायटिंग. आता बऱ्याच जणांची असते की कर्सू वगैरे काढा, ते काही म्हणत नाही की कर्सू नका काढू नका, पण ऍटलिस्ट एक्झामिनरला तुमची हँड रायटिंग समजली पाहिजे एवढं तरी क्लिअर लिहा. फक्त नाही तर लिहिली डॉक्टर लिपी, अशी लिहिली डॉक्टर लिपी त्याला काहीच कळत नाही, तर तसं नका करू. प्रॉपर नीट लिहा जेणेकरून तुम्हाला एक्झामिनर प्रॉपर मार्क देऊ शकेल. आता नंबरिंग, आता बऱ्याच जणांना सवय असते की नंबरिंग कशी द्यायची. आता हे तुमचं पूर्ण पेज आहे, आपण इकडे थोडं बॅक साईडला बघू. इथं आता हे तुमचं पूर्ण पेज आहे, ब्लँक पेज आहे समजा, अशा लाईन मारलेल्या आहेत. लाईन म्हणजे तुमच्या पेजेसच्या लाईन. पेजेसच्या लाईन. तर बघा आता हे जर तुमचं असं पेपर आहे पूर्ण, अशा तुमच्या जे काही लाईन असतील, असा तुमचा आन्सर शीट असते. तुम्हाला इथे एक मार्जिन मारायची, आणि इकडे तुमचा पेपर, जसं की आता तुम्ही इथं फोल्ड करता, असा इथं पेपर आहे फॉर एक्झाम्पल. आता बघा एक मिनिट, तुमचा इथं पेपर आहे, तर असं तुमचा इथं जेवढं तुम्हाला फोल्ड केल्याच्या नंतर इकडच्या पेजवर नका येऊ देऊ. आता इथं जर तुम्ही जर हे काढली मार्जिन मारली, तर तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन जे तुमचा मेन क्वेश्चन आहे तो मार्जिनच्या ह्या साईडला, म्हणजे जे पेपरची ऑलरेडी मार्जिन असते, तुम्हाला ह्या साईडला तुमचा मेन क्वेश्चन नंबर 1, 2 जे काही असेल तर असं तुम्हाला या साईडला करायचे. आणि जे तुमचे सब क्वेश्चन असतील, आता बऱ्याच जणांना असते की मेन क्वेश्चन नंबर 7 पर्यंत असतं मेन क्वेश्चन. सब क्वेश्चन कशामध्ये असतात, तुम्हाला ABCD मध्ये असतात किंवा रोमन नंबर मध्ये असतात, ते इथं टाका ह्या लाईन मध्ये. ह्याच लाईन मध्ये मेन क्वेश्चन आणि ह्याच लाईन मध्ये सब क्वेश्चन नका टाकू. आणि त्याच्यातही अजून सब क्वेश्चन असतील तर ते इकडे आले तरी चालतील. अशा पद्धतीने तुमचं नंबरिंग द्या. सगळ्यांना मला हेच सांगायचे की नंबरिंग कशा पद्धतीने दिली पाहिजे. अशा पद्धतीने जर नंबरिंग दिली तर एक्झामिनरला तुमचा मेन क्वेश्चन आणि सब क्वेश्चन कळेल. आणि जर तुम्ही नंबरिंगच प्रॉपर नाही केली, एक कुठलेही नंबर, जसे की आता बऱ्याच जणांना सवय असते की कसं करायचं, की जर तुम्ही जरा एखादा आता लिहिलता आन्सर, आता तुमचा मेन क्वेश्चन झाला, मेन क्वेश्चन जसं की आता हे क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 झाला, जरी त्याच्यातला सब क्वेश्चन असेल तरी त्याला क्वेश्चन नंबर 2, 3 असं नका करू.
जे मेन क्वेश्चन आहे, जसं क्वेश्चन तुम्ही जे आन्सरचं लिहिता, ज्या क्वेश्चन जसा पद्धतीने तिथे क्वेश्चन पेपरमध्ये ABCD काय नाव देऊ किंवा रोमन मध्ये नंबर देऊ किंवा 1 2 3 असं नंबर देऊ, जसा क्वेश्चन पेपरमध्ये नाव आहे तशा पद्धतीनेच नाव द्या. नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते की आता क्वेश्चन नंबर 1 MCQ मध्ये आहे तर ते ठीक आहे, पण क्वेश्चन नंबर 2 आता तुमचा LAQ असतो, LAQ मध्ये तुम्हाला जर 3 क्वेश्चन आहेत, कुठलेही 2 लिहा म्हणतात. आता बऱ्याच जणांना काय असते ते ABCD असतात, क्वेश्चन नंबर 1 LAQ लिहिला, लगेच त्याला क्वेश्चन नंबर 2 द्यायचं, क्वेश्चन नंबर 2 हा नंतर SAQ मध्ये असतो तुमचा. तर तसं न करता तुम्हाला प्रॉपर नंबरिंग इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून एक्झामिनरला स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपर आन्सर शीट त्याला चेक करता आली पाहिजे. आता हे झालं. आता तुम्हाला सांगितलं आयडियल स्ट्रक्चर. आता जसं की तुम्हाला सांगितलं, मी ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला 10 मार्काला किती लिहायचं, 15 मार्काला किती लिहायचं, ऑलरेडी मी आता परत सांगतो तुम्हाला. जसं की आता तुम्हाला कुठलंही इंट्रोडक्शन, तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारू त्या क्वेश्चनचं इंट्रोडक्शन लिहा, इम्प्रेशन चांगलं पडतं, क्वेश्चन इंट्रोडक्शनला सुद्धा मिळतात. त्याच्यानंतर तुमचं जे आहे डेफिनेशन विचारली, डेफिनेशन लिहा, डेफिनेशन प्रॉपर लिहा, स्टँडर्ड लिहा, प्रॉपर इंग्लिश मध्ये लिहा, कारण बऱ्याच जणांना डेफिनेशन सुद्धा वेगवेगळे फक्त वर्ड लिहितात, मेन वर्ड, पण त्या स्टँडर्ड जी लँग्वेज आहे टेक्स्ट बुकची डेफिनेशन तशा पद्धतीने तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता तिसरा मुद्दा, हे सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय, इथं तुमचं मेन कंटेंट असतं. जसं की आता सब हेडिंग मध्ये मेन कंटेंट मध्ये काय असतं, बऱ्याच जणांना क्लासिफिकेशन विचारलं जातं, क्लासिफिकेशन नंतर इटिओलॉजी विचारली जाते, त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर विचारले जातात. हा ओव्हरऑल सब्जेक्ट सांगत आहे की कुठल्या पर्टिक्युलर एका सब्जेक्टचं सांगत नाही, ओव्हरऑल सब्जेक्ट सांगत आहे की तुम्हाला कुठल्या तरी असं विचारलं जातं. जसं की आता पॅथोफिजिओलॉजी विचारलं जातं, त्याच्यानंतर क्लिनिकल विचारलं जातं, त्याचे मॅनिफेस्टेशन, त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं जातं, इन्व्हेस्टिगेशन विचारलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट विचारली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हेन्शन विचारलं जातं. तर जे काही विचारलंय, आणि जर तुम्हाला विचारलं नसेल आणि तुम्हाला त्या एखाद्या क्वेश्चन बद्दल माहिती असेल तर लिहिण्याचा ट्राय करा. एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहिण्याचा ट्राय करायचे, हे फक्त एक्झाम्पल म्हणून आहे. जशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारलं तशा पद्धतीने हे पॉईंट मेन कंटेंट मध्ये आले पाहिजे. आता सगळ्यांना हे समजलं असेल की मेन कंटेंट मध्ये काय आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता बघा स्टेप 4 मध्ये काय लिहायचं, स्टेप 4 मध्ये लिहायचं तुम्हाला डायग्राम जर असेल इम्पॉर्टंट किंवा जर काढायची वाटत असेल तर इथं डायग्राम काढलं तर तुमचं चांगले डायग्रामला एक्झामिनर बघून मार्क देऊ शकतो, मार्क तुमचा स्कोर होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं काय 5वं, नर्सिंग मॅनेजमेंट. आता नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला काय लिहायचं, हे सगळ्यातला प्रश्न पडतो की नर्सिंग मॅनेजमेंट आहे, जरी तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट असो तर नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये काय लिहायचं. जसं की आता तुम्हाला पॉसिबल असेसमेंट विचारलं जातं, असेसमेंट लिहायचं आहे, त्याच्यानंतर डायग्नोसिस असतील तर डायग्नोसिस लिहायचं, गोल, प्लॅनिंग, ह्या गोष्टी लिहायच्यात, इंटरव्हेन्शन. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे विचारलं जातं, इव्हॅल्युएशन विचारलं जातं, इव्हॅल्युएशन सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने जर पेपर लिहिला तर तुम्हाला जर 10 पैकी 8 मार्क तर पडणार जर असं लिहिलं तर. सगळ्यांना ते लिहायचं आहे. आता त्याचे रॅशनल्स लिहायचे जसे की तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन, ह्या गोष्टी जर तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला चांगला स्कोअर मिळतो. आणि त्याच्यानंतर 6वा पॉईंट, जसे की कन्क्लुजन. जसं की आता जसं ज्या टाईप मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, जसं सगळ्यांना माहिती आहे की क्वेश्चन असा समरी टाईप विचारला जातो, पूर्ण डीप मध्ये एक्सप्लेन करून विचारला जातो. जसा क्वेश्चन विचारलाय त्या क्वेश्चनच्या सफिशियंट तुम्हाला कन्क्लुजन लिहायचे, समरी टाईप थोडं त्या क्वेश्चनचं जसं तुम्ही आन्सर लिहिले ह्या टाईप मध्ये जर लिहिलं तर तुम्हाला 15 पैकी 12 प्लस मार्क मिळतील आणि 10 पैकी 8 प्लस मार्क तर डेफिनेटली मिळतील. आणि जर मागच्या वर्षी सुद्धा स्टुडंटनी केलेलं होतं मागच्या सेमेस्टरला तर त्या स्टुडंटला प्रॉपर मार्क मिळाले होते आणि त्यांनी डिस्टिंक्शन सुद्धा लागलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ग्रुपला बॅचेस मध्ये चालतात ट्रिमाच्या वर्षा. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने. तर तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला चांगलं डिस्टिंक्शन येण्यापुरते मार्क आहेत. आता विषय निघालाच आहे आपल्या बॅच बद्दल, तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपले प्रेडिक्टेड क्वेश्चन हे 1 जूनला अपलोड झालेले आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण अपलोड करणार आहोत तिथे आपण अपलोड केलेले आहेत प्रेडिक्टेड क्वेश्चन 1 जून पासून. ज्यांनी बॅच जॉईन घेतली होती त्यांना आता जसं ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतील, बऱ्याच जणांचे 75 प्लस 25 मार्कचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाले नसल्यामुळे त्यांना ते क्वेश्चन अजून काही जणांना मिळाले आहेत, काही जणांना मिळाले. तर ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांना वेळोवेळी मिळून जातील, ते सॉल्व्ह करत आहेत. तर ज्यांनी अजून बॅच जॉईन केली नसेल त्यांना 10 तारखेपर्यंतचा टाइम आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही जॉईन करू शकता. आपली फीस वगैरे जे काही आहे तुम्हाला त्या लिंकमध्ये मिळून जाईल. तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना कोणाला प्रेडिक्टेड क्वेश्चन बद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. आता त्याच्यानंतर बघू आपण
आता अनाटॉमी फिजिओलॉजी आता मी फास्ट मध्ये सांगतो. ऑलरेडी तुम्हाला मेन कंटेंट कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. अनाटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला डेफिनेशन, इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर अनाटॉमिकल स्ट्रक्चर, डायग्राम, फंक्शन ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्यात अनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये. त्याच्यानंतर काय लिहायचंय बघा. आता त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाइड अनाटॉमी लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्लिनिकल इम्पॉर्टन्स आणि कन्क्लुजन ह्या गोष्टी तुम्हाला अनाटॉमी फिजिओलॉजी एवढ्या जरी लिहिल्या तर तुम्हाला सफिशियंट मार्क मिळतील. आता तुम्हाला काय डायग्राम काढा, डायग्राम मध्ये जास्त मार्क मिळतील. त्याच्यानंतर लेबलिंग व्यवस्थित काढा, मी जसं सांगितलंय तसं. फंक्शन प्रॉपर लिहा आणि त्याच्यानंतर क्लिनिकल सिग्निफिकन्स जर लिहिले तर तुम्हाला प्रॉपर मार्क मिळतील. हे आहे तुमचं अनाटॉमी फिजिओलॉजीचं. आता त्याच्यानंतर बघू आपण सोशॉलॉजी. आता सोशॉलॉजीमध्ये काय करायचं तुम्हाला डेफिनेशन सांगितलं, इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर कन्सेप्ट, फॅक्टर असतात सोशॉलॉजीमध्ये, टाईप असतात जसे की फॅमिली, मॅरेजचे टाईप वगैरे तशा टाईपमध्ये. थेरी असतील, थेरी पण असतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स असतात सोशॉलॉजीमध्ये, ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर बघा रोल ऑफ नर्स आणि कन्क्लुजन. आता स्कोरिंग मध्ये काय आहे तुम्हाला सोशॉलॉजीमध्ये जर एक्झाम्पल लिहिले तर तुम्हाला चांगला स्कोर मिळतो. जसे की आता मेंटेन सोशल इम्प्लिकेशन जर लिहिलं किंवा नर्सिंग रोल ऑफ नर्स विचारला असेल तर तो लिहिलं तर अजून चांगला तुम्हाला प्रॉपर मार्क मिळतील. आता त्याच्यानंतर सायकोलॉजीमध्ये काय लिहायचं तुम्हाला डेफिनेशन, इंट्रोडक्शन, थेअरी, स्टेज, फॅक्टर, ऍप्लिकेशन, रोल ऑफ नर्स, कन्क्लुजन ह्या गोष्टी जर लिहिल्या तर तुम्हाला प्रॉपर मार्क मिळतील. आता मी फास्ट काय सांगत आहे कारण भरपूर ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि आपल्याला ऑल सेमिस्टर कव्हर करायचे आहेत. तर तुम्हाला त्याच्यानंतर एक शेवटी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला तुमच्या सेमेस्टरचा असेल तर तिथे तुम्ही स्किप केलं तरी चालते, पण मध्ये मध्ये मी थोडं इम्पॉर्टन्स सांगणार आहे. जसं की एखादा पॉईंट आला जसं मला पॉईंट आला तसं मी सांगणार आहे. आता जसं की तुम्हाला मेंटेन फिजिओलॉजिकल नेम्स असतील एखादा, जसं की आता सायकोलॉजी कोण आहे, त्याचा फादर कोण आहे, अशा पद्धतीने जर असेल कुठल्या तर चॅप्टरमध्ये तर तुम्हाला ते लिहायचे. त्याच्यानंतर नर्सिंग ऍप्लिकेशन लिहायचे. आता बघा नर्सिंग फाउंडेशन 1 आणि 2 मध्ये आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की नर्सिंग फाउंडेशन मध्ये आपण लिहिलेलं काय पाहिजे. तर डेफिनेशन लिहिली पाहिजे, इंट्रोडक्शन लिहिले पाहिजे, पर्पज लिहिले पाहिजे, त्याची प्रिन्सिपल लिहिली पाहिजे, प्रोसिजर सगळ्यात मेन असते नर्सिंग फाउंडेशन मध्ये ती तुम्हाला लिहायची. त्याच्यानंतर प्री प्रोसिजर केअर, पोस्ट प्रोसिजर केअर हे तर तुम्हाला खूप महत्वाचं आहे. विचारलं नसलं तरी लिहत झाला जर त्या क्वेश्चनच्या रिलेटेड असेल तर. ड्युरिंग प्रोसिजर, त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन काय असतात, नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात आणि कन्क्लुजन ह्या गोष्टी तुम्हाला लिहिल्या तर नर्सिंग फाउंडेशन मध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळतील. आता स्कोरिंग सिक्रेट काय आहे तर प्रोसिजर सिक्वेन्स मध्ये लिहायचं. जर बऱ्याच जणांचं असते की प्रोसिजर कशाही सिक्वेन्स मध्ये लिहिलं तर चांगले मार्क मिळत नाहीत. त्याच्यानंतर सायंटिफिक प्रिन्सिपल जे आहेत त्याला प्रॉपर मेन्शन करा, अंडरलाईन करा. त्याच्यानंतर जे इन्क्लूड प्रिस्क्रिप्शन आहे, प्रिकॉशन्स आहेत ते तुम्हाला प्रॉपर लिहायचे. आता त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री आणि न्यूट्रिशन मध्ये काय लिहायचं तुम्हाला इंट्रोडक्शन, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, फंक्शन, सोर्स, डेली इक्विपमेंट, त्याच्यानंतर त्यालाच आपण RDA बोललं जातं ते लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला डिफिशियन्सी, डिसऑर्डर, त्याच्यानंतर एक्सेस इफेक्ट लिहायच्यात, नर्सिंग इम्पॉर्टन्स लिहायच्यात, कन्क्लुजन लिहायचं. आता स्कोरिंग मध्ये काय टेबल्स यूज करायचे जास्त तुम्हाला. त्याच्यानंतर कम्पेअर न्यूट्रिएंट्स, जसं की आता ह्या न्यूट्रिएंट्सला कम्पेअर करायचं. त्याच्यानंतर मेन्शन काय करायचं जसं की तुम्हाला सांगितलं RDA तुम्हाला प्रॉपर मेन्शन करायचे प्रत्येक क्वेश्चन मध्ये. अशा पद्धतीने हे झालं. आता बघू थर्ड सेमेस्टरचं मायक्रोबायोलॉजी आणि न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये काय लिहायचं तुम्हाला इंट्रोडक्शन, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर ट्रान्समिशन, पॅथोजेनेसिस, त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन, कंट्रोल मेजर्स, त्याच्यानंतर रोल ऑफ नर्स आणि कन्क्लुजन ह्या गोष्टी तुम्हाला मायक्रोबायोलॉजी मध्ये लिहायच्या. त्याच्यानंतर काय प्रॉपर चेन आणि इन्फेक्शनची चेन लिहायच्या, फ्लो चार्ट काढायचा आणि स्टँडर्ड प्रिकॉशन जे आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे. आता आयडियल हेल्थ नर्सिंग 1 आणि 2 मध्ये काय लिहायचे तर बघा इंट्रोडक्शन, डेफिनेशन, इटिओलॉजी, रिस्क फॅक्टर लिहायचे, पॅथोफिजिओलॉजी लिहायचे, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन लिहायचे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन लिहायचे, त्याच्यानंतर मेडिकल मॅनेजमेंट लिहायचे, सर्जिकल मॅनेजमेंट लिहायचे, नर्सिंग मॅनेजमेंट लिहायचे आणि हेल्थ एज्युकेशन आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन. आता मी फास्ट घेत आहे कारण व्हिडिओ ऑलरेडी तुमचा 20 मिनिटापेक्षा जास्त झालेला आहे म्हणून तुम्हाला फास्ट घेत आहे. तर आता स्कोरिंग सिक्रेट काय तुम्हाला पॅथोफिजिओलॉजी फ्लो चार्ट काढायचा, त्याच्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट कंपल्सरी आहे आणि हेल्थ एज्युकेशन कंपल्सरी. या गोष्टी जर लिहिल्या तर तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील. आता त्याच्यानंतर फार्माकोलॉजी मध्ये काय लिहायचे डेफिनेशन, क्लासिफिकेशन, एक्झाम्पल नंतर तुम्हाला काय लिहायचे मेकॅनिझम लिहायचे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्याच्यानंतर इंडिकेशन लिहायचे, त्याच्यानंतर
कॉन्ट्रडिक्शन लिहायचे, त्याच्यानंतर हे लिहायचे, साईड इफेक्ट लिहायचे, ॲडव्हर्स इफेक्ट लिहायचे, नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी लिहायची, कन्क्लुजन लिहायचे. आता तुम्हाला याच्यामध्ये काय दिलं ते मेंटेन जे असं आता तुम्हाला ड्रग्सचे नियम आहेत ते प्रॉपर तुम्हाला लिहायचे, तर तुम्हाला चांगले मार्क्स. आणि नर्सिंग जे प्रिकॉशन आहेत त्याला हायलाईट करायचे प्रॉपर. अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला फार्माकोलॉजीमध्ये चांगले मार्क मिळतात. आता पॅथॉलॉजीमध्ये काय करायचे तुम्हाला, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, इटिओलॉजी, पॅथोजेनेसिस, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन, कॉम्प्लिकेशन, प्रिव्हेन्शन, कन्क्लुजन, या गोष्टी तुम्हाला पॅथॉलॉजीमध्ये लिहायच्या, तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. त्याच्यानंतर पॅथॉलॉजीचे फ्लो चार्ट काढायचा. त्याच्यानंतर जे तुम्हाला काय करतं, डिफरन्शिएशन, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल ज्या कंडिशन असतात पॅथॉलॉजीमध्ये त्या तुम्हाला तिथे प्रॉपर पद्धतीने डिफरन्शिएट करायच्या, तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आता जेनेटिक्समध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन, डेफिनेशन, टाइप्स, त्याच्यानंतर इनहेरिटन्स पॅटर्न लिहायचे, त्याच्यानंतर क्लिनिकल फीचर्स लिहायचे, डायग्नोसिस लिहायचे, मॅनेजमेंट लिहायचे, रोल ऑफ नर्स लिहायचे, त्याच्यानंतर कन्क्लुजन, ह्या गोष्टी लिहायच्या. आता जेनेटिक्समध्ये जर तुम्हाला सिक्रेट सांगायचं असलं तर स्कोअर करण्याचं, तर पेडिग्री चार्ट काढायचं आणि जेनेटिक काउन्सिलिंग जे असते ते तुम्हाला मेन्शन करायचे. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 4th सेमेस्टर पर्यंत बघितलेलं आहे. आता रिमेनिंग जे सेमेस्टर आहे त्याचं पण आता आपण बघू. नर्सिंग मॅनेजमेंट. आता नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर इंट्रोडक्शन, डेफिनेशन लिहिली पाहिजे, त्याच्यानंतर प्रिन्सिपल लिहिली पाहिजे, फंक्शन लिहिले पाहिजे, जी लिडरशिप स्टाईल आहे ती तुम्हाला लिहिली पाहिजे, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर डेलिगेशन लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर रोल ऑफ नर्स मॅनेजर लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर कन्क्लुजन लिहिलं पाहिजे. आता जर याच्यामध्ये तुम्हाला स्कोअर करायचं असेल तर ऑर्गनायझेशन चार्ट जो असतो तो चार्ट बनवला पाहिजे, लिडरशिपचे कम्पॅरिझन असतं ते कम्पॅरिझन टेबल तुम्ही बनवला पाहिजे, तर अशा पद्धतीने तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये तुम्हाला काय लिहायचंय, तर तुम्हाला इंट्रोडक्शन, डेफिनेशन लिहायचे, ग्रोथ डेव्हलपमेंट लिहायचे, त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचे, हेल्थ प्रॉब्लेम लिहायचे, त्याचं मॅनेजमेंट कसं कराल ते लिहायचे, नर्सिंग केअर लिहायचे, त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन लिहायचे, त्याच्यानंतर कन्क्लुजन लिहायचे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या चाइल्ड हेल्थ नर्सिंग. तुम्हाला काय करायचे, आता जसे की चाइल्ड हेल्थमध्ये काय असतं, तुम्हाला जर स्कोअर करायचा असेल तर एज वाईज टेबल बनवले पाहिजे, तुम्ही डेव्हलपमेंट लिहिलं पाहिजे, माइलस्टोन लिहिले पाहिजे, डेव्हलपमेंट माइलस्टोन, त्याच्यानंतर ग्रोथ चार्ट असतो तो तुम्हाला लिहिला तर तुम्हाला चांगले व्यवस्थित मार्क मिळतील. त्याच्यानंतर आता कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचं बघितलं आपण, तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये काय लिहिलं पाहिजे, जसं की तुम्हाला इंट्रोडक्शन, डेफिनेशन, त्याच्यानंतर ज्या कम्युनिटीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर लिहिल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हेन्शन लिहिलं, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन पाहिजे, नॅशनल हेल्थ प्रोग्राम. आता नॅशनल हेल्थ प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे, तर हा तुमच्या कम्युनिटीमध्ये आलंच पाहिजे. तर नॅशनल हेल्थ प्रोग्राम झाल्याच्या नंतर कम्युनिटी जे असेसमेंट असतात ते असेसमेंट लिहायचे, रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स लिहायचे, जसे की तुम्ही कम्युनिटी हेल्थ नर्स आहात तर तुमचा रोल काय असेल, अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचे. त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन लिहायचे आणि कन्क्लुजन लिहायचे. आता जर याच्यामध्ये जर तुम्हाला चांगला अजून बेटर स्कोअर करायचा असेल तर त्याच्यात मेन गोष्टी कोणत्या, जसे की आता मेंटेन काय करायचं, इंडियन नॅशनल प्रोग्राम. आता जेही इंडियन नॅशनल प्रोग्राम आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे. त्याच्यानंतर जे तुमचं जे असतं कम्युनिटी हे असतात डायग्राम्स असतात त्या डायग्राम यूज करायच्यात. त्याच्यानंतर काय करायचे, प्रिव्हेन्शन जे हे असतात स्ट्रॅटेजीज असतात त्या तुम्हाला मेन्शन केल्या तर तुम्हाला चांगलं नॉलेज आहे म्हणून एक्झामिनर प्रॉपर तुम्हाला मार्क देईल. आणि जर तुम्ही रॅन्डमली लिहिलं तर तुम्हाला कमी मार्क मिळते. आता मेंटल हेल्थ नर्सिंग 1 आणि 2 मध्ये काय लिहायचे, इंट्रोडक्शन लिहायचे, डेफिनेशन लिहायचे, त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं, इटिओलॉजी लिहायच्या, साइन अँड सिम्पटम लिहायचे, त्याचे मॅनेजमेंट लिहायचे. आता त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात थेरपेटिक कम्युनिकेशन, जसं की तुम्ही आता कम्युनिकेट कसं करताल त्या पेशंटची, जे मेंटल हेल्थ पेशंट आहे त्याची कम्युनिकेशन, त्याची केअर कशी घ्याल, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे. त्याच्यानंतर आता स्कोअर करायचं असेल तर तुम्हाला काय लिहायचंय, सायकोट्रिक हेल्थ टर्मिनॉलॉजी हे तुम्हाला यूज करायचे. त्याच्यामध्ये मेन्शन काय करायचे, जे तुम्हाला मी सांगितलं की कम्युनिकेशन टेक्निक तुमची कसली असली पाहिजे ती प्रॉपर मेन्शन करा. आता इन्क्लूड नर्सिंग इंटरव्हेन्शन जे आहे ते तुम्हाला स्कोअर जर बेटर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे. आता डायग्राम रूल्समध्ये काय लिहायचे, तुम्हाला पेन्सिलने प्रॉपर डायग्राम काढा, वाचलं त्याला एकदा पेन्सिलने काढली ज्या प्रॉपर, त्याला पेनने डार्क केलं तरी चालतंय पण प्रॉपर पेन्सिलने हे करा. त्याच्यानंतर प्रॉपर लेबलिंग द्या, जसं की तुम्हाला सांगितलं रीड करायला पाहिजे. त्याच्यानंतर नीट अँड सिम्पल असली पाहिजे. डायग्रामचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कशा पद्धतीने असली पाहिजे. आता मार्क ॲडव्हान्टेज मध्ये कसं असतं, गुड डायग्राम जर असेल तर अर्ध्यापेक्षा अर्धा मार्क देणार, तर तुम्हाला त्याच्या 2 मार्कापर्यंत तुम्हाला हे करा. आता टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे, 10 मिनिट तुम्हाला प्रॉपर हे करायचे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट जरी काढून घेतला याचा, हे पीडीएफ मी वाटलं तर तुम्ही मला पीडीएफ म्हणून ग्रुपला मेसेज करा जे लेक्चर झालेलं आहे त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मला पूर्ण टाइम मॅनेजमेंट करायचे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे डिस्टिंक्शन रूलचा काय, आपले प्रेडिक्टेड क्वेश्चन करा, डेफिनेशन हेडिंग लिहा, कीवर्ड लिहा, फ्लोचार्ट काढा, डायग्राम काढा, त्याच्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट लिहा आणि हेल्थ एज्युकेशन लिहा.
आणि नीट प्रिपरेशन करा, तर तुम्हाला प्रॉपर डिस्टिंक्शन लागूनच जाईल. अशा पद्धतीने आता तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, बऱ्याच जणांना प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे 46 पेजेस असतात. 46 पेजेसमध्ये तुम्हाला LAQ SAQ सगळं काही बसवायचं असतं. मी तुम्हाला टाइम टेबल, जर तुमच्या जर या व्हिडिओवरती जास्तीत जास्त कमेंट असतील की सर आम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करावं, प्रत्येक सेमेस्टर वाईज माझ्याकडे PDF आहेत की कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चनला किती टाइम दिला पाहिजे. जर तुमच्या प्रॉपर कमेंट असतील, जर तुम्हाला ह्या व्हिडिओला हाईप केलं किंवा प्रॉपर जर कमेंट केल्या, भरभरून कमेंट केल्या, तर मला पण नेक्स्ट व्हिडिओ बनवायला चांगलं वाटेल. हा जवळपास मी 25 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेला आहे. जवळपास तुमचा अर्धा तासाच्या जवळपास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी एवढी मेहनत करत आहे तुमच्यासाठी, तर तुमच्या ऍटलिस्ट एक कमेंट तरी एक्सपेक्ट आहे. जेवढे स्टुडंट काही बघत आहेत हा व्हिडिओ, त्यांनी सर्वांनी एक कमेंट करायची. तुम्हाला जे वाटतंय किंवा नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल आहे, तुमचे जे काही डाऊट असते ते पूर्ण कमेंट सेक्शन मध्ये एकदा विचारा. म्हणजे मला पूर्ण तुम्हाला कुठं प्रॉब्लेम जात आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर एखादं लाईव्ह सेशन अरेंज करता येईल. किंवा अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल, आता कसं असतं माहिती आहे का, बऱ्याच जणांना व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो ते पाहता येतात, पण जर एखाद्या वेळेस त्यांचा लाईव्ह सेशन, आता आपला टाइम मोस्ट ऑफ तर इव्हिनिंगचा असतो, तर तुम्हाला इव्हिनिंगच्या टाइम मध्ये काहीतरी कामं असतील किंवा जर कुठे असतात, तर ते लेक्चर तुम्हाला नंतर पाहता येत नाही. तर जर तुमच्या जर चांगल्या डिमांड असतील, जर असेल, तर मी तुम्हाला असेच व्हिडिओ अपलोड करेल. तुमच्या जे कमेंट सेक्शन मध्ये ज्या पद्धतीने डिमांड असतील त्या पद्धतीने आपण तुम्हाला प्रॉपर हे करू. वाटलं तर आपण रोज व्हिडिओवरती एखाद्या जसं की इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, हे क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन असतील, तर तशा पद्धतीने तुम्हाला लाईव्ह येऊन सगळे आपण डाऊट क्लिअर करू. फक्त तुमचा सपोर्ट असला पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल वाटला असेल, जर तुम्हाला प्रॉपर समजला असेल, तर सर्व गोष्टी हे करा. आणि तुमचा आता 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तुमचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, कारण तुम्ही बऱ्याच जणांनी काय आपल्या ओल्ड चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. हा फक्त सेमिस्टर स्टुडंटवाल्यांसाठी चॅनल आपण बनवलेला आहे. तर सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपले जेवढे नर्सिंग कॉलेजमध्ये फ्रेंड आहेत त्यांना सगळ्यांना या चॅनल बद्दल शेअर करायचे, कारण इथे तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर केले जातील ह्या चॅनलवरती. तुम्ही ज्या कॉलेजमधून बघत असताल, पूर्ण सगळ्यांना माहिती आहे ड्रीमॅचर्स कशा पद्धतीने मदत करते विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला प्रॉपर चॅनलला सबस्क्राईब करून प्रॉपर सपोर्ट दाखवायचा आहे. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्येच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन तुमच्या सेमिस्टर अकॉर्डिंग. तर तुम्हाला प्रॉपर समजला असेल. तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.